काय गे, कुठं चालली ग? तमाशात नाचायला जायचंय का? एवढी लिपस्टिक, संस्कारी बायका एवढी लिपस्टिक लावत नाहीत. आई बापानं शिकवलं नाही का तुझ्या? का तुम्हाला मी सुंदर दिसलेली आवडत नाही का? सुंदर दिसलेली आवडते, तमासगीर दिसलेली नाही. हे लिपस्टिक, हा केसांचा कोंबडा आणि काय काय पदर सरळ घेता येत नाही तुला का? छाताळ उघडं ठेवून गावात मिरवायचंय? मला बघा, मला बघा. गाववाल्यांसाठी नसते. मला चांगलं दिसायला आणि चांगलं राहायला आवडते, म्हणून मी अशी राहते आणि तुमच्यासाठी नटत असते मी. माझ्यासाठी? माझ्यासाठी का त्या गावातला टेलर रव्यासाठी नटती? अहो, तुमच्या जिभेला काही हाड? काय बोलताय तुम्ही? मी नाही, गावातली लोक बोलतात. योग्याच्या बायकोला रव्या खातो आणि जेव्हा हे ऐकतो ना तेव्हा कुठेतरी जाऊन जीव द्या वाटतो. तुम्ही नका जीव देऊ, मी जीव देते. म्हणजे गावातली लोक तुमची बदनामी नाही करणार. तुला काय करायचंय ना कर, जा पळ. आतापर्यंत खूप टोमणे दिले तुम्ही मला, माझ्या नटण्यावरून अगदी तमासगिरणीपासनं ते बुधवार पेठेतल्या बाईपर्यंत मला बोलला. पण मी माझ्या मनाला काहीच वाटून नाही घेतलं. मला वाटायचं माझा नवरा जरा तापट आहे, रागीट आहे, म्हणून असं बोलत असेल. पण नाही, आज तुम्ही माझ्या चारित्र्यावर संशय घेतलाय. मी सहन नाही करून घेणार. हे रडायचं बोंबलायचं नाटक आहे ना, माझ्या पुढे करू नको. निघाली होती ना ब्लाऊज घेऊन त्या गावातल्या रव्याकडं, जा ना, वाट बघत असेल तुझी तो. रवी भाऊजी मला ताई म्हणतात, जरा तरी विचार करून बोला. ताई दादा, सगळे ताई दादाच असतात. आधी ताई दादा आणि मग बेडवर. जायला मला मारते, मला मारते, मला मारते. हरामखोर, जीवच घेतो तुझा. चाल हरामखोर. मार्स, उलट मारते, डांगड्याला मारते खोर. हे योगेश, अरे ये की इकडे. अरे ये. आला झक मारायला बोलावलं रे. काय तू आजकाल गावात दुकानावर येत नाही, भेटत पण नाही. माझी बायको भेटती ना मग बस झालं ना. ताई येतीच, पण तू खूप नशिबवान आहेस. तुला एवढी चांगली बायको भेटली. सगळ्यांना समजून घेते, सगळ्यांना आपलंसं करते. हा ना, तुला पण केलंय ना आपलंस. तुला काय झालंय, एवढा का रागवतोय तू? रव्या, याडा बनून पेडा खायची कामं करू नको. सगळ्या गावाला माहिती आहे माझ्या बायकोचं तुझं चालू आहे ते. काय चालू आहे आमच्यात? तू काय डोक्यावर पाडलाय का? कसा का सकाळी दारू पिऊन आलाय? अरे मी तिला बहीण मानतोय ना, आलाय का? अरे मी विठ्ठलाचा भक्त आहे असं माझ्या मनात येत सुद्धा नाही. तुला जर माझा विश्वास नसेल ना, मी जो धंदा करतो ना त्या धंद्याची आईबापाची शपथ घेऊन सांगतो. फक्त आमच्यात बहीण भावाचं नातं आहे. तिच्याकडून ओवाळणी म्हणून कधी ब्लाऊजचे पैसे सुद्धा घेतले नाही. हा ना, गावातले लोक काय अशीच चर्चा करतात काय? गावाचं कुठं घेऊन बसला रे? आपलं गाव आहे ना 12 बोड्याचं आहे. त्याला जाणतं नेमतं सुद्धा कळत नाही, त्याला नाती गोती सुद्धा कळत नाही. आपल्या गावाला काहीच कामधंदा नाही. त्यांना फक्त दुसऱ्याच्या घरात आहे ना काड्या टाकायची कामं येतात. अरे यार, चुकलं माझं. उगाच तिच्यावर संशय घेतला, तिच्यावर हात उचलला. येडा आहे तू. तुझ्या घरची लक्ष्मी ती. एखाद्याला चांगलं राहावं असं वाटतं, सुंदर दिसावं असं वाटतं. त्यात काय चुकलं सांग ना? माणसाचं मन निर्मळ असायला हवं. ताईचं मन निर्मळ आहे. जाऊन आहे ना तिची माफी माग. स्नेहा, ए येडे, अगं अशी काय झोपली इथं खाली? मला माहिती आहे मग अशी लय मारलं मी तुला, फार गुरा ढोरावानी मारलं. रव्या भेटला होता मला, माझी चूक झाली.
मी तुमच्या भावा बहिणीसारख्या पवित्र नात्यावर संशय घेतला. मी असं नव्हतं करायला पाहिजे ग. ए स्नेहा, अगं उठ, चुकलं माझं. मला स्नेहा, स्नेहा, ए स्नेहा, स्नेहा उठ ना ग. स्नेहा, स्नेहा उठ ना ग. माझं खरंच चुकलं स्नेहा. मी परत कधीच संशय नाही घेणार स्नेहा. मित्रांनो, आपली बायको सुंदर असली म्हणून ती सगळ्यांशी समजुतीने प्रेमाने बोलते, वागते, याचा अर्थ असा होत नाही की ती बाहेर जाऊन लफडी करत असेल. संशय नावाची कीड माणसाचा संसार उद्ध्वस्त करते. राग तासाभरानं शांत होईल, पण एकदा गेलेला माणूस परत कधीच मिळणार नाही. यस यस. अहो काय झालं? अगं आपण T20 वर्ल्ड कप जिंकलोय. काय? ये कुणाला हरवले हो? साऊथ आफ्रिकाला हरवलंय बघ. बाबू ए आपल्याला मुलगा झाला ना, आपण त्याला क्रिकेटरच बनवू. चालतंय. आणि मुलगी झाली तर? नाही ग, मुलगाच होणार आहे. झोप ग. आहे ग. ए ऐकायला येत नाही का? ते कार्ट बॉम्बला ते बघ. थोबाड बंद कर पहिलं. अहो काय बोलताय तुम्ही? ओ ओ चिल्लू नाही. नाही नाही नाही. असं असं मस्त. हे बघ कोण आहे? कोण आहे? कोण आहे बघ? कोण आहे? कोण आहे? पप्पा. तरी बाई तू, तुझं बाळ आहे तसलंच. तुझं? अहो आपलं बाळ आहे ना ते. हे असलं बाळ ज्याला मला घालण्यापेक्षा मी लिका नाही का तू? हा मारून टाकू. अहो मारून टाकू. मुलगा होईल वाटलं होतं मला, पण या असल्या मुलीला जन्म दिला. काय उपयोग या बाळाचा? या असल्या आवत असं ज्याला मला घातली का? कधी कधी वाटतं ना कचऱ्याच्या डबेत टाकून द्यावा, तर मारून टाकावा. आता देतो देवाच्या नावाने सोडून एखाद्या. अहो काय बोलताय? जरा तरी लाज वाटू द्या. राजबीज निघायचं तुला, सुटायचं. नी कार्टी ना तिला बी घेऊन जायचं सोबत. तसं बी तुझ्या बापाला 3-3 कार्टेच आहेत. सांभाळा म्हणा अजून एक. जा. अगं काय झालं पुरी? अचानक का निघून आली तू? काय कोण काय बोललं का तुला? अहो नाना, त्यांनी माझ्या सकट बाळाला पण घराबाहेर हाकलून दिले. अगं पण नेमकं काय झालं? त्यांना मुलगी नको होती, मुलगाच हवा होता त्यांना. वाटेल ते बोललेत मला, या घरात राहू नको, तू तुझ्या बापाच्या घरी निघून जा असं बोललेत. असं कसं करू शकतात ते? चल बरं तू, मी बोलतो जावई बापूंशी. हाव नको, तुम्हाला पण काय बाई बोलायचे ते मला सहन नाही होणार. चल तू. हाव नाना. हे बघ मी आहे ना, काय काळजी करू नको, तू चल. अरे 2 दिवस मी भावाकडे काय गेले, तू स्नेहाला घरातनं हाकलून दिलं. मुलगा मुलगी एकच असतं. ए आहे, तू 50 बाऱ्या माझा कान खाऊ नको.
तुला सांगितलं नाही एकदा, मला मुलगा पाहिजे होता म्हणजे मुलगाच पाहिजे होता. ही दलिंद्री कशाला आल्या तिकडं? अरे ए, हाकलून दिलं होतं ना तुला काल. कशाला आली थोबाड घेऊन इकडं परत? मी घेऊन आलोय तिला. नकोय मला तुमची मुलगी आणि तिला झालेलं बाळ. घेऊन जा तिला इथून. मुलगा झाला असता ना ठेवून घेतली असती. आणि तसंही बी तुम्हाला 3-3 कार्टे आहेत ना, सांभाळा अजून एक. अहो असं काय बोलताय योगेशराव? एवढं मानापानानं एक बाप आपली पोरगी परक्या घरात देत असतो. काय कमी पडून दिला आम्ही तुम्हाला? मागल तेवढा हुंडा दिलाय, म्हणाल तसा मानपान केलाय. आणि आज ही आमची मुलगी तुम्ही माहेरी पाठवली तर अख्खा गाव नावं ठेवल ना आम्हाला. ए, नाव ठेवू द्या नाही तर अजून काय करू द्या, ते तुमचं तुम्ही बघा. अहो तुम्ही तरी समजून सांगा त्यांना. मान्य आहे तुम्हाला मुलगी नाही, एकुलता एक मुलगा आहे, पण तुम्ही पण एक मुलगीच आहे ना कोणाची तरी. तुमचा नवरा जर तुमच्याशी असं वागला असता, काय वाटलं असतं तुमच्या वडिलांना? अहो मी खूप समजावून सांगितलं त्याला, पण तू माझं ऐकल तर खरं. काय तू ग बस. ओ, तुम्हाला सांगितलं ना घेऊन जा तिला. हे बघा योगेशराव, मी जरा स्पष्टच बोलतो. तुम्ही काही काम धंदा करत नव्हता, कमवते नव्हता, तरी पण फक्त स्नेहाचं तुमच्यावर प्रेम होतं म्हणून तिच्या हट्टापायी मी तुमचं लग्न लावून दिलं. जर तिने लग्न नसतं केलं तर सांगा बरं, कुठल्या मुलीने तुमच्याशी लग्न केलं असतं? ओ, लग्न लावून दिले? उपकार केले का माझ्यावर? हा, उपकार नाही केले. आणि हे लक्षात ठेवा योगेशराव, स्त्री ही जननी आहे, आई आहे, माता आहे, भगिनी आहे. तुमचा जन्म पण एका स्त्रीच्याच पोटी झालाय ना. जर तुमची आई नसती तर तुम्ही या जगात आले असते का? हे बघा योगेशराव, 3 पोरींचा बाप तुमच्या समोर हात जोडतोय. आणि मला एक सांगा, यात या बाळाची काय चूक आहे हो? आज तुम्ही त्याला अनाथ आश्रमात टाकायला निघालात, मारायला निघालात. हे बघा योगेशराव, तुमच्या घरात अवदसा नाही आलेली, हा उलट ह्या मुलीच्या रूपात तुमच्या घरात लक्ष्मी आली. तिला मानानं घरात घ्या. नाही नाही, काय झालं? रडायची नाही हा, रडायची नाही. हा, या. आण तिला इकडे. काय झालं? ना लढायचं नाही हा. पप्पाच्या घरी आली ना, चल मामा, चला चल स्नेहा. ओ ले 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 ले. ओ, हसू येते आता बालाला, हसू येते, रडायला येत होत. गावात जेव्हा येणार पाणी तेव्हाच गावातली बाई होणार शानी. ओ सासूबाई, तुम्ही असं काय बोलताय? अहो आपण शहाणे आहोत म्हणून तर आंदोलन करतोय. काहीतरी यमक जुळलं असं बोला की. अगं ते कमी शिकलेली ना म्हणून होतं असं. तू बोल, मी बोलते बरोबर. हा चला. हा, गावच्या सरपंचानी पाण्याचा प्रश्न सोडावा, नाही तर गावात सोडावा. हा, सरपंच आम्हाला पाणी द्या, सरपंच आम्हाला पाणी द्या, सरपंच आम्हाला पाणी द्या, सरपंच आम्हाला पाणी द्या, अरे. सरपंच. कशाला ओरडताय? तुम्ही असं ओरडून पाणी येणार आहे का? आणि त्या सरपंचाची कशाला गावात इज्जत घालवता रे? ए भाड्या, तुझ्या घरी आधी पाणी आलंय का बघ, आणि मग ये इथं बॉम्ब लायला. तुम्ही कधी कोणाला बोलून देणार आहे का? दोघी पण जाऊ दे. मी तरी कशाला तुमच्या दोघींच्या नादी लागत बसलोय. जातो मी आपला. जा जा. सरपंच आम्हाला पाणी द्या, सरपंच आम्हाला पाणी द्या, सरपंच आम्हाला पाणी द्या. हॅलो. अरे जरा शेतात आलो, तू आंबा उतरवायचा ना. हा, आता पाडी लागलाय. ए बावड्या, हा. अरे थांब. काय रवी? अरे तुझी आई आणि तुझी बायको तर आपला गावातला चौक आहे ना, हा, पाणी द्या पाणी द्या हांडी घेऊन ये ना सरपंचाच्या नावाने ओरडत बसल्यात. जरा जाऊन बघ. अयो
आई माझ्या आईनी आणि बायकोनी पारा सळो का पळो करून सोडले मला. घरी जगून द्यायना, गावात बी जगून द्यायना नीट. अरे ते गावकरी काय म्हणतील मला आता सगळी. अरे गावाचं सोड, तुला सरपंच काय म्हणेल ते बघ पहिले. जाते ना चौकातून घरी घेऊन ये जा. हा राव, बरं चल येतो पटकन. जा. मायला जर सरपंचाला जर गावात घेऊन आलो तर तसंच करतो. आईला ते इथं तर कोणच नाही. मागलं आपल्या काय रव्या तर म्हटलं इथंच बसली तुझी आई तुझी बायको बोंबलत. इथं तर कोणच नाही. आईच्या गावात घातला पाहिजे नाही तर. राम राम सरपंच. काय रे तुझी आई आणि बायको कुठे रे? माझ्याच नावाने ओरडत होत्या ना दोन्ही. अहो मला काय माहिती. हराव्या म्हणला तुझी आईन तुझी बायको गावात बोंबलत बसतात म्हणून मी बघायला आलो. इथं तर कोणच नाही. अरे दोघी पण सरपंचाच्या नावाने इथंच बोंबलत बसल्या होत्या. आता मला काय माहित कुठे गेल्यात त्या. नाही रव्या, माझ्या आईची बायकोची बदनामी करू नका, कान फाडफुडीन तुझं. ऐ आणि तुम्ही माझी फुकाट बदनामी करू नका बरं का, नाही तर तुझं कान फाडफुडीन मी. सरपंच तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहात. ही भाषा शोभत नाही तुम्हाला. मतदानाच्या टायमिंगला कसे पाय चाटायला आले होते आमचे, आठवत आहे ना? लय नको शेंडा आणू. आधी त्या दोघी कुठे ते शोधा, नाही तर माझं पद घालवते ते. चला दोघींना शोधू. ऐ तू पण चला आमच्या बरोबर. हा येतो चला. चला. सरपंच अहो पाय दुखायला लागले आता दोघींना. हा सरपंच अहो सरपंच पार चालून चालून तांगड्या दुखायला लागल्या, घशाला कोरड पडली. अहो जीव नुसती थर 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 करते हो. 2 घोट पाणी तरी पाजाराव. आख्या गाव बरं शोधलं, हे भेटल्या का? हे विक माग खोटं बोलत असणार आहे काहीतरी, मला तरी वाटते. आधी त्या दोघी भेटू दे, मग कळण काय खरं काय खोटं. सरपंच अख्खं गाव शोधलं राव आपण, पण त्या दोघी कुठं आपल्याला भेटल्याच नाही. ते जाऊ द्या. आता तुमचं घर जवळ आले ना, थोडं थोडं पाणी पिऊ ना. मग वाटल्यास आपण याच्या घर जाऊन ना बघू त्या दोघींना. नाही 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 नाही, ह्यो विषय जोपर्यंत मिटत नाही ना तोपर्यंत पाणी नाही काहीच नाही. चला शोधा त्यांना. चला. पाणी घाले हा ना. चला. सरपंच अहो या दोघी तुमच्या डायरेक्ट घरी आल्या. काय रे तुम्ही दोघं इथं काय करताय? आणि ते हंड माझ्या घरातनं भरून चालवले काय? ठेवा इथं खाली आणि निघा घरी. निघा घरी म्हणजे? ओ सरपंच, तुम्ही गावातल्या लोकांचे ना सेवक आहे. उगाच मालिक बनण्याचा प्रयत्न करू नका. गावामध्ये पाणी नाही, काय करायचं आम्ही? हा गावामध्ये आम्ही आवाज उठवला तर त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून आता आम्ही गावातल्या सगळ्या बायका तुमच्या घरी येऊन पाणी भरून नेणार. आणि निवडणूक झाल्या तरी आपल्या नेत्याच्या माग 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 इथं गावात काय चाललंय त्याची तुम्हाला काही फिकीर आहे का नाही? हे बघा, जोपर्यंत गावातल्या नळाला पाणी येत नाही आणि जोपर्यंत गावातल्या प्रत्येक वस्तीवर लाईट जात नाही ना, तोपर्यंत हे असंच सुरू राहणार. कसं आहे सरपंच, तुम्ही जर आम्हाला अंधारात ठेवलं ना, आम्ही जनता सुद्धा तुम्हाला अंधारातच ठेवू. नाही, तुम्हाला आमच्या प्रश्नांची काही जाणीवच होणार नाही ना तोपर्यंत. म्हणून चला आई. सरपंच ही कानाखाली माझ्यासाठी नव्हतीच. बरा काय होणार ना? अरे जेवायला आण रे थोडं. सकाळपासून भूक लागली पण तुझ्या बायकोनी काही जेवाय नाही दिलं. स्नेहा स्नेहा काय बाहेर आहे बरं. काय हो, काय झालं? नानांना जेवायला का नाही दिलं? सकाळपासून उपाशी येते. तुमच्या बापाचा ना मला पार कंटाळा आलाय. अहो सकाळपासून नुसती त्यांचीच कामं करायची. उठले की त्यांना तोंड धुवायला पाणी द्या, मग त्यांना चहा द्या, मग हे द्या ते द्या. अहो काय काय करू मी? आणि तो माणूस झोपून आहे तेव्हापासून ना त्याची घाण सुद्धा मला साफ करावी लागते. मी नाही करणार आजपासून त्यांची कामं. अरे कंटाळ तर मला पण आलाय त्यांचा, पण बापाला मर तरी कसं म्हणा? लोक काय म्हणतील? पोरानं बापाला सांभाळलं नाही.
ते जाऊ द्या, मला काय माहित नाही. मी आजपासून तुमच्या बापाची एक सुद्धा कामं करणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा आणि तुम्ही त्याला जेव घाला. बरं आणतात देतो मी जेवायला. आणते. देते रात्रीच मरू दे. हे घ्या. चहा घ्या जेवा. तुझी आई असते ना पोरा, तर आधी मला जीव घातला असतं आणि मग स्वतः जीवली असती. पण आता बिछाण्यावर पडून ये तसून बाई दिवसभर जेवाय देत नाही. तसं नाही ना, स्वयंपाक करायला होतो का उशीर, म्हणून तसं होत असेल. नाहीतरी तीच करते ना तुमचं सगळं. तो बापाचा कमी आणि बायकोचा जास्त झालाय. तसं काय नाही ना, घ्या जेवून गपचूप. येतो गावात जाऊ. अरे मला उठव तरी. सुनबाई पाणी आण. हे म्हातारा ना कधी सुखान जगू नाही देणार. पाणी आण. धरा पाणी आणि डोसा आणि जेवण तर तसंच ठेवलंय अजून. खाऊन घ्यायचं ना पटकन. ओ नाना, ओ नाना, 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 नाना गेले की. हॅलो, आव ऐका ना, नाना गेलेत आपले. हा या. चल बाजार घेऊन पटकन. काय पियाला बिल. ए पोरा हो, इकडे या. आव नको, आम्हाला लय अर्जंट काम आहे, जातो आम्ही. या तर. चल एवढं बोलावते तर काय म्हणतात बाकी. काय रामू जाऊन 8 दिवस बी नाही झाले, तुमच्या घरी चोरी झाली ना रे. लय वाईट झालं बघ. जाऊ दे, काय काळजी करू नका. काय लागलं तर सांगा. हा, काय मदत लागली तर सांगतो तुम्हाला. रामूचे लय हाल झाले बघ. बरं झालं बघ देवा घरी गेला. इथं बी झोपूनच होता. अहो खरंच बरं झालं, लईच हाल व्हायचे त्यांचे. आमच्या काळातला लय नादर माणूस होता बघ तो. तो गेल्याचं लय दुःख आहे. पण काळजी करू नका. काही लागलं तर सांग जा. चालेल, सांगतो काय लागलं तर. येतो. बया, बाप मिळाला याच्या थोबाडावर काही दुःख तरी आहे का. निघाले फिराय. कशी बोलत होती हो ती म्हातारी. बघ ना, नाना गेल्याचं दुःख आपल्याला कमी, गाव काय जास्त झालंय. काय रे, काय असतंय? अहो भाऊजी काही नाही, आमचे नाना वारले ना त्याचं दुःख आम्हाला कमी आणि गावाला जास्त झाले. आम्ही तर बाबा नाना जायचीच वाट बघत होतो. काय रे सुहास तुझी बायको. अरे तुझ्या समोर तुझा बाप जाण्याची वाट बघत होती असं बोलती ती. तुला काहीच वाटत नाही का रे याचं? अरे त्याच्यात काय वाटायचंय, नाना आजारीच होते आणि अंथरुणाला खिळून होते. त्यांचं सगळं हागणं मुतणं आम्हाला करायला लागायचं. अशा माणसाची जायची वाट नाही बघायची तर काय करायचं मग. तुमच्या दोघांना ना लाजा वाटल्या पाहिजे. अरे बापाचा किती मोठा आदर असतो ना, तुला नाही कळणार. अरे ज्यांनी तुम्हाला जन्म दिला ना, त्यांची वाईट वेळ आली म्हणून त्यांची जाण्याची वाट बघता का रे? मग त्यात काय झालं भाऊजी. वहिनी तुम्ही तर आहे ना बोलूच नका. तुम्हाला बोलण्यात आहे ना काहीच अर्थ नाहीये. अरे तुमचा बाप झोपून होता. जेव्हा जेव्हा तुम्ही दोघं बाहेर जात होता ना, तेव्हा घराकडे लक्ष देऊन कोण असायचा? तुझा बापच ना. हा, अरे तुझा बाप जिवंत होता ना, तेव्हा दिवसा काय रातची सुद्धा तुमच्या घरी चोरी झाली नाही. आणि तुझा बाप जाऊन 8 दिवस नाही झाले, दिवसा तुमचं घर चोरट्यांनी फोडलं. अरे तुझा बाप झोपून होता, पण वॉचमन सारखा आहे ना घराकडे लक्ष देऊन होता. जाऊ द्या, तुम्हालाच बाप गेल्याचं दुःख नाहीये तर गावांतरी सुतक धरून काही उपयोग आहे. तुला आहे ना मित्रा, तुझ्या बापाची किंमत नाही कळली रे. तुम्हाला बोलून आहे ना काहीच अर्थ नाहीये.